महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना शोधण्यात यावं या मागणीसाठी त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांना बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये विषप्राशन केलं होतं। त्याच्यानंतर त्यांच्यावरतीच बीड पोलिसांमध्ये एनसी दाखल करण्यात आलेले। माझ्यासोबत ज्ञानेश्वरी आहेत, तर काय सांगाल तुमच्याच विरोधामध्ये एनसी दाखल करण्यात आलेली आहे? मी ज्यावेळेस पहिल्यांदा 8 दिवसाखाली आले होते त्यावेळेस एसपी सरांना जेव्हा बाळाभाऊ बांगरनी जॉब दिला त्याच्यानंतर मी आले होते की सर जॉब दिला आहे ते पडताळून आरोपी निष्पन्न झाले आहेत का? तेव्हा सर म्हणले नाहीच झाले, त्यांच्यात काही तथ्यता नाही, राजकारणचा भाग दिसतोय असं मला एसपी सरांनी सांगितलं होतं। तरी पण सरांना म्हणलं सर जेवढे तथ्य आहे ते बघा, आपल्याला गरिबाचं घर जाळायचं नाही, आपल्याला चांगले जे आरोपी आहेत त्यांनाच आपल्याला डिटेक्ट करून आरोपी करायचं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सर म्हणले हो ठीक आहे। त्यावेळेस मी निवेदन देऊन गेले की 8 दिवसात आरोपी अटक करा, नाही तर मी आत्मदहन करीन। मी निवेदन देऊन सध्या ह्यांनी माझ्यावर एनसी गुन्हा दाखल केलेला आहे। यांनी माझ्यावर 100 जरी गुन्हे दाखल केले, शेवट माझं त्रास दिली म्हणून एन्काउंटर केलं आणि केलं तरी मी माझ्या न्यायाच्या लढ्यासाठी ठामच आहे। खरं तर ह्यांनी माझं एन्काउंटर करावं, ह्यांना जर खरंच त्रास होत असेल महादेव मुंडे फाईल बंद करावं। ह्यांना कुणी न्याय मागणार नाही, ह्यांच्या कुणी दाराला पण येणार नाही, प्रशासनाला बी कुणी म्हणणार नाही की आम्हाला न्याय द्या म्हणून। तरी आतापर्यंत जवळपास 7 अधिकारी बदललेले आहेत। कुणाचा तरी दबाव येत जातोय का? कोणी दबाव आणते का प्रकरणावरती? त्यांना इथं आता एसपी सरांवर दबाव असा मला वाटला नाही, पण परळी पोलिसांवर जेव्हा 1 वर्ष तपास थांबविला होता त्यावेळेस मग त्यांच्यावर दबाव होता। कारण नाचन सर तर नाचन तिथले पी आहे तिथं डायरेक्टर म्हणले होते की कलमा बदलल्यात तपास आता होऊ शकत नाही, त्या गोष्टीला भरपूर दिवस झालेले आहेत, तर तपास होऊ शकत नाही, कलमा बदलल्यात, आता काहीच होऊ शकत नाही केसमध्ये। पण जेव्हा नवनीत कावत सर आले तेव्हा मला जरा आशेचा किरण वाटला होता। दस साहेबांनी प्रकरण काढायच्या अगोदर मी सरांना भेस त्यावेळेस बंगल्याहून फोन आला नाही, म्हणजे त्यावेळेस मला माहिती नव्हतं की तपास कुणं थांबवला। पण ज्यावेळेस एसपी सर आले, एसपी सरांनी मला परत विजिट द्यायला पाठवलं होतं। त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं ते त्याला कॉन्स्टेबल मी विजिट द्यायला परळीला परत गेलते। नाचन सर होते त्यावेळेस, चोरमुले सर पण होते त्यावेळेस। मी आम्हाला असं बाहेरूनच माहिती दिली की कॉन्स्टेबल म्हणले आहेत की बंगल्याहून फोन आला, तपास थांबला। मग त्यांच्या देखत आम्ही त्या एलमाटे पोलीस कॉन्स्टेबल आहेत त्यांना बोलवलं आणि त्यांना म्हणले होते का नाही तुम्हाला बंगल्याहून फोन आला तपास? हो म्हणले, चोरमुले सरांनी देखत म्हणले ते बंगल्याहून फोन आला आणि आपण धनंजय मुंडे साहेबांचा बंगला तिथं जगमित्र कार्यालय आहे, त्या कार्यालयामध्ये सगळे म्हणजे कारभार हे सांभाळत होते, वाल्मिक कराड सांभाळत होते। मग फोन कुणाचा गेला, काय रहस्य आहे वाल्मिक कराडचा? सानप सरांची CDR तपासा, मी पहिल्यापासून मागणी करत आहे की सानप सरांचे CDR काढा, त्याच्यामध्ये स्पष्टच होऊन जाईल की बंगल्याहून फोन कुणाचा आला। मग त्याच्यात बी काहीतरी तथ्यता आहे का ते पण पडताळा। मग तेव्हापासून माझ्या डोक्यात असं फिरत आहे की बंगल्याहून फोन आला, तपास थांबविला म्हणजे वाल्मिक कराडचंच काम झालं आणि त्यांनीच माझा तपास थांबविला माझ्या पतीचा। मग का तपास थांबविला मला हे जाणून घेण्यासाठी एसपी साहेबांनी त्यांची चौकशी केली पाहिजे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तुमची काय मागणी असणार आहे? माझी एवढीच मागणी आहे की सर तुम्ही जे आता काल आवाज उठवला आहे, लक्षवेधी केली आहे ना, त्या प्रश्नावर तुम्ही तात्काळ उत्तर द्या आणि आरोपीला अटक करायची एसपी साहेबांना आदेश द्या आणि मग एसपी साहेबांनी तात्काळ आरोपी अटक करावं, तर मला न्याय द्यावा। मग मला कशाचीच हे राहणार नाही, माझे लेकरं बाळा मी शिकून माझ्या संसारात मी गुंतून जाईल। मला जर न्याय भेटला तर, मला न्याय भेटला नाही तर एक तर लेकरं शिकवायचे का या न्यायाच्या मागं फिरायचं, मला हेच कळना गेलंय। मग डायरेक्ट मग न्याय नसला द्यायचं तर ह्यांनी मला एन्काउंटर करावं आणि माझे लेकरं मग अनाथ करून सोडावते। नक्कीच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मला न्याय द्यावा अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलेली आहे। माझा एन्काउंटर जरी झाला तर मी मागं हटणार नाही आणि ज्या प्रकरणावरती दबाव आणला तो दबाव देखील फोन देखील धनंजय मुंडे यांच्या कार्यालयावरून गेला आणि तो फोन वाल्मिक कराड यांनी केला असं देखील त्यांनी दावा या ठिकाणी केलेला आहे। साम टीव्हीसाठी योगेश काशीद, बीड।